नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, सार्वजनिक विद्यापीठामधील अकृषी सांविधिक पदांची भरती प्रक्रियेमध्ये आता कशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, किती पदं असणार आहे, याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून. ओके, 6 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट जी-आर असणार आहे. आता संपूर्ण मध्ये तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल त्याला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपले टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram आयडी, Facebook आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता जिथे दिलेलं आहे मित्रांनो त्यांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील अकृषी सांविधिक पदांच्या भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. ओके, आता महाराष्ट्र शासनाकडून हा जी-आर असणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. दिनांक 6 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये आपण बघूया आता काय असणार आहे प्रस्तावना. आता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 दिनांक 1 मार्च 2017 पासून लागू करण्यात आलेला आहे. आता सदर अधिनियमामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील सार्वजनिक विद्यापीठासाठी अकृषी सांविधिक पदांचा तरतूद करण्यात आलेली आहे. सदर आता दिलेला आहे सांविधिक पदांचा नियुक्तीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, पात्रता, अनुभव या बाबतीत तरतूद सदर अधिनियमांमध्ये तसेच विविध शासन आदेशांमध्ये विविध करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे दिलेलं आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागांच्या अधिपत्याखालील राज्यातील अकृषी विद्यापीठासाठी सांविधिक पदांचा निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक व व्हावी यासाठी माननीय कुलपती तथा राज्यपाल महोदयांच्या कार्यालयामधून प्राप्त झालेले निर्देश विचारात घेऊन कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती मित्रांनो. ओके, आता त्याच्यामध्ये शासन निर्णय काय देण्यात आले आपण ते बघू. शासन निर्णय दिलेला आलेला आहे की उच्च व तंत्र शिक्षण विभागांच्या अधिपत्याखालील राज्य सार्वजनिक विद्यापीठामधील अकृषी सांविधिक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी सोबतच्या परिशिष्ट अनुसार कार्यपद्धती विहित करण्यात येत आहेत. ओके, त्यानंतर वरील कार्यपद्धतीनुसार राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील सध्या सुरू असलेल्या सांविधिक पदांचा निवड प्रक्रिया पूर्ण करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील सांविधिक पदांचा निवड प्रक्रियेकरिता कार्यपद्धती अंमलाव करण्यात यावा. ओके, त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊया मित्रांनो. ओके, आता पुढे आल्यानंतर इथे दिलेले आहे परिशिष्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये दिलेला आहे महाराष्ट्र शासन निर्णय 6 ऑक्टोबर 2025 चे सहपत्र दिलेले आहे. याच्यामध्ये दिलेले आहे रिसिव्ड फॉर द सिलेक्शन प्रोड्युसर इन द स्टॅट्युटरी पोझिशन जे असणार आहे स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीज करून नॉन ॲग्रिकल्चर पोस्ट. ओके, याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या इथं पब्लिक पोस्ट वगैरे दिलेलं आहे 2016 नुसार युनिव्हर्सिटी ऍक्ट, सिरियल नंबर, क्रायटेरिया, जे आपले पोस्टचं नाव दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला रजिस्टर दिलेलं आहे. त्यानंतर डायरेक्टर ऑफ बोर्ड एक्झामिनेशन दिलेलं आहे. फायनान्स अँड अकाउंटमध्ये वॅकन्सी आहे, सब कॅम्पसमध्ये वॅकन्सी आहे, डायरेक्टर फॉर लिंकिंगमध्ये वॅकन्सी, डायरेक्टर फॉर लर्निंग अँड याच्यामध्ये वॅकन्सी. ओके, आता क्वालिफिकेशन दिलेलं आहे, किती किती पोस्ट आहे आपण त्या बघू. आता क्वालिफिकेशन आपण बघू. याच्यामध्ये 50 पदं दिलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यांमध्ये. ओके, आता त्याच्यामध्ये असेसमेंट इंटरव्ह्यू असणार आहे 50 दिलेलं आहे क्वालिफिकेशनसाठी. आता एक्सपिरियन्ससाठी आपल्याला 50 मार्क आपल्याला देण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बघू एक्सपिरियन्स इयर दिलेलं आहे. पोस्ट वाईज इथं असेसमेंटसाठी 20 मार्क भेटणार आहे. याच्यात पण 20 मार्क असणार आहे. डोमेन स्किलसाठी 10 मार्क असणार आहे. ओके, त्यानंतर विजन अँड प्लॅनिंगसाठी याच्यामध्ये आपल्याला 10 मार्क असणार आहे आणि असेसमेंट नॉलेजला 10 मार्क असणार आहे. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला एज्युकेशनचे 50 मार्क आणि असेसमेंटचे आपल्याला याच्यात 50 मार्क म्हणजे आपल्याला 100 मार्क याच्यामध्ये असणार आहे आपल्याला सगळ्यांना. ओके, त्याच्यानंतर आता पुढे दिलेलं आहे मेरिट लिस्टची लागणार आहे आउट ऑफ 100 नुसार लागणार आहे. ॲव्हरेज असताना आपला स्कोर्स. ओके, सिलेक्शन दिलेलं आहे कमिटी मेंबरची. ओके, याच्यामध्ये दिलेले आपल्याला इंटरव्ह्यू स्कोर आपल्याबद्दल इंटरव्ह्यू स्कोरवर आपलं सिलेक्शन होणार आहे. याच्यामध्ये दिलेले आहे यांनी मार्क्स जे असणार आपल्याला क्रायटेरियनचे सिलेक्शन असणार आहे कमिटीकडून असणार आहे. जेवढे आपल्याला मार्क लागणार त्याच्यानुसार आपली
सिलेक्शन होणार आहे. इन केस आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशनचे 50% मार्क्स याच्यामध्ये पाहिजे आहे आणि असेसमेंट टेस्ट वगैरे जे असतात याच्यामध्ये 50% पाहिजे आहे. म्हणजे क्वालिफिकेशन्स याच्यामध्ये असणार आहे असेसमेंट टेस्टचे मार्क असे म्हणजे आपल्याला 50 मार्क तरी मिनिमम आलेले पाहिजे. मार्क याच्यात डोमेन स्किल वगैरे असणारे प्लॅनिंग बेसिस आपला परफॉर्मन्स असणार आहे. त्यानंतर आपल्याला सिलेक्शन कमिटीकडून इथं आपलं सिलेक्शन घेण्यात येणार आहे. सेम आपल्याला याच्यामध्ये सिग्नेचर्स आणि गाईड कमिटीचे मेंबर्सकडून असणार आहे इमिजिएटली. ओके. त्यानंतर इथं पुढे गेल्यानंतर रिझल्ट आपल्याला इथं ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉलो करायचा आहे. त्यानंतर आपल्या इथं इन सिलेक्शन प्रोसेस झाल्यानंतर डेन डायरेक्टर नॉलेज रिसोर्स सेंटर्स अँड डायरेक्टर स्पोर्ट्स फिजिकल एज्युकेशनच्या याच्यामध्ये प्रोसेस आपली होणार आहे. ओके. त्याचा जी-आर इथं दिलेला आहे सिलेक्शन प्रोसेस प्रोफेसरचा. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आहे सिलेक्शन प्रोसेसचा इथं जी-आर वगैरे आलेला आहे. तर तुम्हाला हे पदं वगैरे किती असणार आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कशी सिलेक्शन आपल्याला होणार आहे. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. संधीचं सोनं करून घ्या. नॉन ॲग्रीकल्चर पोस्ट असणार आहे. ओके. तर डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. ओके. नाहीतर मला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. डाऊट रिलेटेडसाठी PDF फाईल डाउनलोड करायची असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला डाउनलोड करा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.